नमस्कार मित्रांनो, आज हा इलेक्ट्रो इरेजर पेन तयार करणार आहोत आपण आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. इरेजर म्हणजे आपल्याला इरेजर तर लागतीलच. इरेजर घ्यायचं आहे आपल्याला. इरेजर असं घेतलं तरी चालेल किंवा पेन्सिल सारखं जे इरेजर असतं ते सुद्धा चालेल. समजा नाही मिळालं पेन्सिल सारखं इरेजर तर आपण हे वापरू शकतो. ते कसं वापरायचं दाखवतो मी तुम्हाला नंतर. त्याच्यानंतर आपल्याला एक पाईप लागेल, असा या प्रकारचा हार्डवेअर मध्ये मिळतो. त्या पाईपला लागणारं झाकण लागेल आपल्याला. बॅटरी, एक मोटर लागेल, छोटीशी खेळण्याची मोटर आहे ही 9 व्होल्टवर चालणारी आहे. त्याच्यानंतर हा जो आहे बॅटरी कनेक्टर आहे, हा बॅटरीला लावता येतो. हा बॅटरी कनेक्टर जो आहे हा विकत आणायची गरज नाही. आपली जी बाद झालेली बॅटरी असते त्याचा हा वरचा पार्ट काढून टाकला की आपल्याला बॅटरी कनेक्टर मिळतो. ठीक आहे. एक स्विच लागेल. स्विच तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता, फक्त तो आपल्याला याच्यावर लावता यावा, आणि वायर्स काही. त्याच्यानंतर आपल्याला इरेजर ला पुढे लावण्यासाठी हे जे आहे ना, हे ड्रॉपरच्या आतला पार्ट आहे. डोळ्यामध्ये औषध घालतात ना, ड्रॉपर, तर त्याला वरच्या बाजूला हे लावलेलं असतं आणि याच्यातून थेंब पडतात. तर हे मी बाजूला काढलेलं आहे बाटलीचं. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो पाईप आहे या पाईपला आपल्याला पहिल्यांदा मोटर, हे बॅटरी, मोटर, कनेक्टर, स्विच आणि वायर हे जोडून घ्यायचे एकमेकांना. हे कसे जोडायचे ते बघा. इथे बॅटरी आहे. बॅटरीला नेहमी एक पॉझिटिव्ह असतो आणि एक निगेटिव्ह असतो. हा पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्हची एक वायर आपल्याला स्विचला जोडायची आहे. हा स्विच आहे, ऑन ऑफ स्विच. स्विचची दुसरी वायर जी आहे ती मोटरला जोडायची आहे, आणि मोटरची एक वायर जी आहे निगेटिव्ह वायर किंवा ती बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायची. सोपं सर्किट आहे. हे सर्किट पाहून घ्या. आता याची जी रचना आहे, ही रचना तुम्हाला जो पाईप मिळेल किंवा जो तुम्ही हार्डवेअरमधून आणाल पाईप आणि त्याची झाकणं आणाल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला स्विच कुठे लावायचा. तर मी इथे स्विच लावलेला आहे पाठीमागून, आणि मोटर जी आहे ती इथे लावलेली आहे, आणि जी बॅटरी आहे ही आतल्या बाजूला याच्या आत मी लावून घेतलेली आहे. ही बघा, ही बॅटरी आहे. ठीक आहे. हे असं प्रकारचं हे रचना करून घेतलेली आहे. हे सगळं जोडून घेतलेलं आहे, सॉल्डर करून घेतलेलं आहे अर्थात, आणि हे आपल्याला असं बसवायचं आहे. ठीक आहे. आता आपण हे स्विच ऑन केला की ही मोटर फिरेल. मोटर फिरते ही. ठीक आहे. आता आपल्याला हा जो पार्ट आपण काढलेला आहे ड्रॉपरचा, डोळ्यामध्ये जे औषध घालायचं ड्रॉपर आहे त्याचा पार्ट काढलेला आहे आपण. हा इथे बरोबर बसवायचा आहे. आता तुम्हाला कदाचित हा मिळणार नाही, तर तुम्ही याच्याऐवजी दुसरी कुठली तरी आयडिया वापरा. एखादी छोटीशी बॉटल असेल, तोंड लहान असणारी, ती सुद्धा याच्यावर बसू शकेल. ठीक आहे. आता एवढं आपलं हे तयार झालेलं आहे. आता हे जे रबर आहे, तुम्हाला समजा पेन्सिल सारखं रबर नाही मिळालं तर हे जे रबर आहे हे रबर सरळ कट करून घ्यायचं आपण. आणि हे सरळ कट करायचं असं उभं, आणि पेन्सिलचा आकार पेन्सिलचा आकार त्याला द्यायचा आहे आपल्याला. हे कट करताना काळजी घ्या, बोट कापण्याची शक्यता असते. हे कट झालेलं आहे. ठीक आहे. आणि थोडस आपल्याला याच्यात बसेल अशा प्रकारचा कट घ्यायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्लेडच्या साहाय्यानं याचा आकार लहान करा, आणि पुढे टोक करण्यासाठी सरळ आपलं हे आपण पेन्सिलला जे शार्पनर वापरतो ते शार्पनर वापरून याला सरळ असं टोक करायचं आहे. हे बघा, टोक होते का? असं झालं की आपल्याला हव्या त्या आकाराचं अशा प्रकारचा पेन्सिलचं रबराचं एक टोक मिळेल आपल्याला. ठीक आहे. हे बरोबर याच्यात बसलं पाहिजे.
तर मी बसवतो याच्यात, झालं. आणि आपला आता हा इरेझर पेन, इलेक्ट्रो इरेझर पेन म्हणून आपण याला, हा तयार झालेला आहे बघा, मस्त फिरतोय ना. आणि आपण आता हे करून पाहूयात. आवडलं का मित्रांनो आजचा व्हिडिओ? आवडला ना हा इलेक्ट्रो इरेझर पेन? तर आजच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.